पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, ज्यांना जायचं त्यांना बघू ना. अरे मी काही या तडफेने उतरवलं, इथं तुम्ही राहाल ना तर मी राहीन. यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील. कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. उतरलं पाहिजे. आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे.